जास्त लाईफचं टेन्शन नाही घ्यायचं. कसं आहे माहिती आहे की जे आहे ते चांगल्यासाठीच होते आणि आपल्याला जेवढं भेटलंय तेवढ्यातच आपण समाधान मानायचं. ते कसं माहिती की आता उदाहरणार्थ एखादा माणूस समजा पायी चाललाय आणि त्याच्यासमोर एक सायकल चालली, तर आपल्याला काय वाटते आपण पायी चालत माझी सायकल असली पाहिजे आपल्याला. बरं, काळानुसार सायकल भेटते त्याला, मग ती सायकलही जात असताना पुढून मोटरसायकलवर माणूस जाते. मग काय वाटते, अर मोटरसायकल असली असती तर लय चांगलं झालं असतं. बरं, नंतर मोटरसायकल बी येते. मग मोटरसायकल आल्याच्या नंतर याला समोर फोर व्हीलर दिसती. मग याला वाटते अर गाडीवर लय ऊन लागायले, फोर व्हीलर पाहिजे आपल्याला. बरं, फोर व्हीलर बी भेटते. फोर व्हीलर भेटल्याच्या नंतर ते म्हणते अर ही जरा भारीची नाही. मग कोणते स्वप्न धरते, 40 लाखाच्या फोर व्हीलरचे स्वप्न धरते, फॉर्च्युनरचे नाही थारचे. मला म्हणायचे काय, माणसा एवढा हावड्या प्राणी कोणताच नाही. त्याला किती दिलं तरी समाधान नाहीच. 1 लाखाचं जरी पॅकेज असलं, त्याला समजा पगार असली, तर त्याला असं वाटतं की मी 20 लाख रुपये कसे जमा करू. त्याच्यामुळं देवानं जेवढं दिलंय त्याच्यात समाधानी मानायचं. मस्तपैकी आपली लाईफ जगायची, एन्जॉय करायची आणि एके दिवशी उचकून मरून जायचं. मग चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा. आपलं नवीन चॅनल आहे.